सकाळची हीच चूक बहुतेक स्त्रियांचा भावते. नमस्कार भक्तांनो. प्राचीन शास्त्रांमध्ये एका अतिशय गूढ रहस्याचा उल्लेख आढळतो, ज्यातून स्त्रियांच्या स्नानाच्या काळासंदर्भात विचित्र पण दिव्य परिणाम सांगितले आहेत. सकाळी 8 नंतर स्त्रीने स्नान करू नये असा एक प्रचलित विश्वास कित्येक युगांपासून जनमानसात आहे. परंतु या नियमामागील कारण मनाला थरथरवणारे आहे. एक देवी, एक ऋषी, एक अशुभ क्षण आणि स्त्रियांच्या आयुष्याला आकार देणारा एक अनोखा शाप, या भोवती फिरणारी ही कथा आपल्या हृदयात भक्तिभावाची लहर निर्माण करते. जंगले, नद्या, मंदिरे, यज्ञकुंड, देवतांचे आगमन आणि चुकून घडलेला एक अधर्म सोडवण्यासाठी केलेला संघर्ष, या सर्वांनी ही कथा अत्यंत पवित्र आणि विलक्षण बनते. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूयाच. पण त्याआधी असेच धार्मिक, भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी धार्मिक मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि खाली भक्तिभावाने तुमचे मत लिहा. तर एका प्राचीन काळात नर्मदा नदीच्या काठावर दाट अरण्यांनी वेढलेल्या एका गूढ प्रदेशात ऋषी आत्रेयांचे विशाल आश्रम होते, जिथे सकाळच्या पहाटेपासून शंखनाद, वेदघोष आणि वनातील पक्ष्यांच्या मंगल सुरांनी वातावरण नेहमीच पवित्र तेजाने उजळलेले असे. आणि या अरण्यातून वाहणारी नदी सकाळच्या वेळेस चांदीसारखे झळाळणारे तरंग घेऊन येत असे, कारण देवतांनी ठरवले होते की पहाटेचे जल हे सर्वात शुद्ध, प्राणदायी आणि पापविनाशक असेल. विशेषतः स्त्रियांसाठी ते देवतांची कृपा घेऊन आलेले असे मानले जाई. त्यामुळे अनेक राजघराण्यातील स्त्रिया, जनजातीय महिला तसेच आश्रमात सेवा करणाऱ्या कन्या पहाटेच्या पहिल्याच क्षणी नदीकाठावर स्नानासाठी जात असत. त्याचा सुवास, थंडावा आणि देवत्व त्यांच्या मनातील विकार धुवून टाकत असे. पण या नियमात एक अत्यंत कठोर रहस्य दडलेले होते, जे उघड झाल्यास संपूर्ण जग हादरावे असे होते. आणि कथा सुरू होते एका दिवशी, जेव्हा आत्रेय ऋषींच्या आश्रमात राजा हिरण्यकेतूची कन्या, सुमारे 22 वयाची, कोमल अंगकाठीची, चंद्रासारखा तेजस्वी चेहरा असलेली, अत्यंत विनम्र आणि धर्मनिष्ठ राजकन्या वनमाला आश्रमात दीक्षेसाठी आली. तिला बालपणापासून देवतांवरील श्रद्धा, उपवास, जप आणि सदाचार शिकवले होते. परंतु तिच्या मनात एक सतत निर्माण होणारी शंका होती की स्त्रियांच्या स्नानाचा काळ इतका कठोर का मानला गेला असेल. हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तिला होती, पण कोणीही तिला स्पष्ट उत्तरे देत नसे, कारण हे रहस्य फक्त काही ऋषींना, काही देवकन्यांना आणि नदीदेवी नर्मदेला माहीत होते. आणि या दिवशी पहाटे आश्रमात यज्ञाची तयारी सुरू असताना वनमालेला थोडा उशीर झाला, कारण तिला देवीसाठी काढलेल्या वनफुलांच्या वेण्या गुंफायला वेळ लागला. आणि पहाटेचे प्रकाशकण मंदावून सूर्याची सोनेरी उर्मी क्षितिजावर पसरली, तेव्हा तिला कळले की स्नानाची वेळ निघून गेली आहे. परंतु ती आपल्या मनातील भक्तिभावामुळे नदीपर्यंत तरी जाऊ इच्छित होती. तिने परवानगी न घेता शांतपणे पायवाट धरली. परंतु नदीकाठावर पोहोचताच तिच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत पण भयचकित करणारे दृश्य उलगडले. नदीवर सुवर्ण प्रकाश झळकत होता आणि त्या प्रकाशातून एक अप्रतिम तेजस्वी रूप प्रकट होत होते. ते रूप होते नदीदेवी नर्मदेचे, ज्यांच्या मस्तकावर कमळांनी सजवलेला मुकुट, त्यांच्या कंठी जलबिंदूंनी रेखाटलेल्या मोत्यांची माळ आणि त्यांच्या डोळ्यात कोपाच्या आणि करुणेच्या लहरी एकाच वेळी दिसत होत्या. वनमाला भयभीत झाली. तिने पाय रोखले, पण देवीचा आवाज संपूर्ण अरण्यात घुमला. देवी म्हणाली, वनमाले, तू निष्पाप असलीस तरी तू अशा काळी येऊन इथे स्नानाचा विचार केला आहेस ज्यावेळेस जल अशुद्ध मानले जाते. कारण सकाळी 8 नंतर सूर्याच्या किरणांतून निघणारी तीव्र उष्ण ऊर्जा नदीच्या प्रवाहावर पडते आणि देवतांचा विसंवाद निर्माण करते. त्यामुळे स्त्रीने त्या काळात स्नान केल्यास तिच्या सौभाग्यावर, आरोग्यावर आणि संततीच्या भाग्यावर ग्रहदोषाचा परिणाम होतो. आणि हे फक्त नियम नाही, तर एक प्राचीन शाप आहे, जो एका देवीच्या क्रोधातून निर्माण झाला होता. वनमालेने भयगदगद होऊन विचारले, देवी, हा शाप कोणता आहे? कृपा करून सांगावे. तेव्हा देवीने दीर्घ श्वास घेतला आणि कथा उलगडू लागली. अनेक युगेपूर्वी एका राजवाड्यात वसुंधरा नावाची अत्यंत सुंदर, सुशील पण अहंकाराच्या छटांनी वेढलेली राणी राहत असे. तिच्या सौंदर्याचा अभिमान इतका वाढला की तिने देवी गंगेच्या पूजेला उशीर केला आणि 8 वाजल्यावर स्नानासाठी नदीत उतरली. देवी गंगेला हे अवमानासारखे वाटले आणि राणीला इशारा देण्यासाठी त्यांनी जलप्रवाहात कटू उष्णता निर्माण केली. पण राणीने तेही लक्षात न घेता स्वतःच्या सौंदर्याला अग्रक्रम दिला. ते पाहून देवीचा कोप अनावर झाला आणि त्यांनी उच्चारले, या वेळेनंतर स्त्री स्नान करील ती आपल्या आयुष्यात सूक्ष्म पण सतत भोगत राहील अशा अदृश्य दोषाचे भोग. तिच्या मनात अस्थिरता, तिच्या कार्यात अडथळे आणि तिच्या सौभाग्यावर सूक्ष्म काळ्या सावल्या निर्माण होतील. हा शाप एक सार्वत्रिक नियम म्हणून पसरला आणि सर्व नदी देवतांनी तो स्वीकारला.
देवी नर्मदेची कथा इथे संपली, पण वनमालेचे मन थरथरले. तिने देवीसमोर मस्तक ठेवून दयायाचना केली आणि देवीने सांगितले की नियम जाणणे हे मुक्तीचे पहिले पाऊल असते. इथून पुढे तू सकाळचा काल मान ठेवशी तर पाप तुझ्या जीवनाला स्पर्शही होऊ शकणार नाही. असे म्हणत देवी अदृश्य झाल्या. वनमाला भारावलेल्या अवस्थेत आश्रमाकडे परतू लागली. तिच्या मनात रहस्य उलगडल्याचा आनंद आणि देवीच्या कोपाची भीती दोन्ही जागृत होती, आणि याच क्षणापासून तिचे आयुष्य एका नवीन वळणाकडे वळू लागले. प्रातःकाळी देवी नर्मदेचे दर्शन झाल्यानंतर वनमालेच्या मनात निर्माण झालेली भीती अजूनही शांत झाली नव्हती. ती आश्रमाकडे परतताना तिच्या पावलांमध्ये विचित्र थरथर जाणवत होती, कारण तिच्या आयुष्याचे धागे एका अदृश्य नियतीने बदलले आहेत याची तिला जाणीव झाली होती. आश्रमाच्या प्रांगणात प्रवेश करताच तिथे वेदपठण करणाऱ्या ऋषिकुमारांचे स्वर क्षणभर तिचे मन स्थिर करू लागले. पण आत्रेय ऋषींनी तिला लांबून पाहिले तेव्हा त्यांच्या गंभीर नजरेत काहीतरी विचित्र जाणवले. जणू त्यांना आधीच कळले होते की वनमालेला नदीदेवीचे दर्शन घडले आहे. ऋषींनी तिला जवळ बोलावून शांत स्वरात विचारले, कन्ये, तू नदीकाठावर गेलेली होतीस का? आणि तू देवीच्या तेजाला सामोरी गेलीस का? वनमालेला त्यांचा प्रश्न ऐकताच आश्चर्य वाटले, पण तिने सत्य सांगितले. तेव्हा ऋषी दीर्घ शांततेनंतर म्हणाले, या जगातील प्रत्येक नियम एक अदृश्य संतुलन राखतो. नदीचे शुद्धत्व, सूर्याच्या ऊर्जेचा प्रवाह आणि स्त्रीच्या देहातील सौम्य शक्ती यांचा समतोल तुटला तर पृथ्वीवर अनेक अपशकुन निर्माण होऊ शकतात. म्हणूनच 8 नंतर स्नानाचा निषेध सांगितला आहे. पण हे फक्त नियम नसून त्यामागे एक भयंकर आख्यायिका आहे जी फार थोड्यांना ठाऊक आहे. आत्रेय ऋषींच्या आवाजात गूढता होती आणि वनमाला ती कथा ऐकण्यासाठी उत्कंठेने त्यांच्याकडे पाहू लागली. ऋषी म्हणाले, अनेक युगेपूर्वी दुर्गम पर्वतरांगांच्या आड एका पवित्र नदीकाठी महर्षी कश्यपांचा आश्रम होता. तिथे देवकन्या, अप्सरा आणि तपस्विनी स्त्रिया दिवसाची सुरुवात पहाटेच्या स्नानाने करत असत. त्या काळात नदीचा प्रवाह अतिशय कोमल आणि निर्मल होता. पण त्या प्रदेशात एक असुरकन्या वास करीत होती, जिने तपश्चर्येच्या मार्गाने अपार शक्ती मिळवली होती आणि जिने तिच्या रूपाबद्दल अत्यंत दर्प बाळगला होता. तिचे नाव मैत्रेयी होते. ही असुरकन्या एके दिवशी नदीकाठावर आली तेव्हा सूर्य उगडून बरेच वेळ झाला होता. तिचा दर्प इतका प्रबळ होता की तिने नदीकाठी ध्यानमग्न असलेल्या तपस्विनी स्त्रियांची पर्वा न करता नदीत उतरून स्वतःचे प्रतिबिंब पाहायला सुरुवात केली. तिच्या मनात विचार होता की माझ्यासारखे सौंदर्य या त्रैलोक्यात कुणालाच नाही. त्या क्षणी नदीदेवीने तीव्र उष्णतेची जाणीव करून देण्यासाठी जलप्रवाह बदलला, पण मैत्रेयीने त्यालाही दुर्लक्षित केले. आकाशात त्यावेळेला तेजोमय वीज चमकली, कारण देवलोकात स्थित देवी गौरीने तिच्या दर्पाचा सुगावा घेतला होता. गौरीने नर्मदेला आणि गंगेला आदेश दिला की या वेळेनंतर स्त्री स्नान करणार असेल तर ती स्वतःच्या मनावर जड होणाऱ्या अदृश्य दोषाला जन्म देईल. हा दोष तिच्या देहात नव्हे तर तिच्या जीवनशक्तीत निर्माण होईल आणि तिच्या कृतींच्या फळावर सूक्ष्म काळोख ओढून आणेल. आत्रेय ऋषी ही कथा सांगताना क्षणभर थांबले, कारण त्यांच्या मनात त्या घटनेची स्मृती जणू जिवंत झाली होती. ते पुढे म्हणाले, देवलोकातील तो निर्णय जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा नदी देवतांनी त्याचे पालन केले आणि त्यानंतर स्त्रियांच्या जीवनात सकाळच्या स्नानाला एक वेगळे पवित्र स्थान मिळाले, कारण सूर्योदयापूर्वी नदीत असणारी दिव्य ऊर्जा तिच्या शरीरातील चंद्रशक्ती सक्रिय करते असे मानले जाते. पण 8 नंतर सूर्याची उष्णता नदीच्या जलावर सर्वसाधारण ऊर्जा निर्माण करते आणि ते जल पवित्रतेची तीव्रता गमावते. त्यामुळे स्त्रीने स्नान केल्यास तिच्या सौभाग्यावर लहान लहान भ्रम, मनातील अस्थैर्य आणि कृतींमध्ये अनाकलनीय अडथळे येऊ लागतात. वनमाला हे ऐकताना पूर्णपणे तल्लीन झाली होती, कारण देवी नर्मदेच्या दर्शनानंतर ही कथा ऐकणे म्हणजे सत्याचा दुसरा पट उलगडल्यासारखे होते. ती स्वतःशी विचार करू लागली की नियमाचे पालन न केल्यास खरोखरच आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो का? तेव्हा आत्रेय ऋषी तिच्या मनातील प्रश्न ओळखून म्हणाले, कन्ये, हे नियम देहासाठी नसून आत्म्याच्या स्पंदनांसाठी आहेत. ज्या काळात स्त्री स्नान करते त्या क्षणी तिचे मन देवीच्या ऊर्जेला स्पर्श करते आणि चुकीच्या काळात केलेले स्नान हे त्या ऊर्जेशी विसंवाद निर्माण करते. म्हणूनच हे पाप मानले जाते. पण पापाचा अर्थ येथे अधर्म नव्हे तर असंतुलन आहे. ऋषींच्या या शब्दांनी वनमालेच्या मनातील अंधुकता हटू लागली. पण त्याचवेळी तिच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी एक घटना आश्रमात घडू लागली
आणि त्या घटनेने तिचे भविष्य जणू बदलून टाकणार होते. त्या दिवशी सूर्य हळूवारपणे मध्याकडे झुकत असताना आश्रमातील वातावरणात अनाकलनीय ताण निर्माण झाला होता. कारण नदीदेवीच्या दर्शनानंतर वनमालेला भासणारी सूक्ष्म अस्वस्थता आता संपूर्ण आश्रमाच्या वलयात उतरल्यासारखी जाणवत होती. ऋषिकुमार वेदपठण करत होते, पण त्यांचे स्वर वारंवार कटू वाऱ्याच्या झुळकेने विस्कळीत होत होते. जणू अरण्यातील प्रत्येक पानावर अदृश्य हाताची सावली उमटली होती. आत्रेय ऋषी यज्ञभूमीजवळ तन्मयतेने मंत्रोच्चार करत असताना अचानक त्यांची दृष्टी जणू कुठल्या अंतराळात हरवली आणि त्यांनी वनमालेला जवळ बोलावले. ते म्हणाले, कन्ये, आज अरण्यात काहीतरी बदल होत आहे. काल जेव्हा तू नदीकडे गेलीस तेव्हा केवळ देवीच नव्हे तर काही दैत्यशक्तीही जागृत झाल्या असतील. कारण पवित्र जागी जेव्हा नियमभंग होतो तेव्हा अधर्माचे सूक्ष्म कण हवेत हालचाल करू लागतात. वनमालेच्या अंगावर शहारे आले. तिला वाटले की तिच्याकडून घडलेल्या एका साध्या कृतीने असे कोणते तरंग निर्माण होऊ शकतात का? पण ऋषींच्या चेहऱ्यावरची चिंता खरी होती. ते पुढे म्हणाले, अनेक युगेपूर्वी स्त्रीच्या स्नानाच्या काळाशी संबंधित एक गुप्त संबंध होता, जो फक्त काही ऋषींच्या वंशाला माहिती होता. आणि त्या रहस्याशी दैत्यकुलातील एक गर्विष्ठ स्त्री, भयानक शापित तलाव आणि देवी पार्वतीच्या क्रोधाचा एक क्षण जोडलेला होता. आज त्या ऊर्जा पुन्हा हालचाल करत आहेत असे जाणवत आहे. वनमालेला प्रश्न पडला की हे रहस्य नक्की काय आहे? तेव्हा आत्रेय ऋषींनी तिला आसनावर बसवले आणि म्हणाले, हे ऐकण्यासाठी मन स्थिर हवे, कारण ही कथा मनाला घाबरवणारी आहे, पण तिच्यातून सत्य उलगडते. अनेक वर्षापूर्वी हिमालयाच्या कुशीत एक पवित्र तलाव होता, ज्याचे नाव बेवयान असे होते. त्या तलावाचे जल इतके शुभ्र होते की त्यात स्नान करणाऱ्या तपस्विनींच्या शरीरातून कांचनप्रभा चमकू लागत असे. पण या तलावात एक भयावह रहस्य होते. तिथे एक दैत्य स्त्री राहत असे, जिने देवांचे नियम मोडून अमरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, आणि तिचे नाव होते कालकांता. ती अत्यंत रूपवती होती, पण तिच्या सौंदर्यात दर्पाचा विषारी स्पर्श होता. ती तलावात हवा तेव्हा उतरे, सूर्योदय असो वा दुपार, तिला कोणताही नियम लागू नसल्याचा गर्व होता. एके दिवशी ती तलावात दुपारी गेली आणि तिच्या देहातून निघालेल्या कर्कश ऊर्जेमुळे तलावाचे देवत्व तुटू लागले. तलावातील प्राणशक्ती हलू लागली आणि त्यावेळी देवी पार्वती योगनिद्रेतून जाग्या झाल्या. त्यांनी पाहिले की एक स्त्री, तीही दैत्यकुलातील, दुपारच्या उष्णतेत पवित्र तलावाचे संतुलन बिघडवत आहे. देवीच्या क्रोधाने पूर्ण पर्वतरांग थरथरली आणि तलावातून भीषण ज्वाला उसळली. त्या क्षणी देवीने उच्चारले, यापुढे अशुद्ध काळात स्नान करणारी स्त्री आपल्या आयुष्यात सूक्ष्म छायेचे ओझे वाहील. आणि हा निर्णय थेट पृथ्वीवरील सर्व नद्यांना, सरोवरांना आणि पवित्र जलधारांना लागू झाला. यानंतर देवयाना तलावाचे देवत्व कमी झाले आणि कालकांता एका अशुभ शक्तीमध्ये परिवर्तित झाली, जी नेहमीच स्नानाच्या नियमभंगामुळे निर्माण होणाऱ्या असंतुलनावर पोसली जात असे. आत्रेय ऋषी म्हणाले, कन्ये, आज अरण्यात जी अस्वस्थता जाणवते ती याच प्राचीन ऊर्जेशी जोडलेली असू शकते. म्हणूनच मी तुला सावध करीत आहे की या दिवसांत तुला अधिक जपून राहावे लागेल. वनमाला घाबरली होती, पण तिच्या अंतर्मनात सत्य जाणण्याची न शमणारी जिज्ञासा होती. वनमाला जिज्ञासेने थरथरत होती, पण तिच्या अंतरात्म्यात एक विचित्र ओढ निर्माण झाली होती. जणू या प्राचीन रहस्याशी तिचे भविष्य अगोदरच जोडले गेले होते. तिने ऋषींना विचारले, गुरुदेव, या असंतुलनाचा माझ्याशी काय संबंध आहे? मी फक्त वेळ चुकवून नदीकाठी गेले होते. इतक्याशा कृतीवर अशा मोठ्या शक्ती जागृत कशा होतील? तेव्हा आत्रेय ऋषी तिच्याकडे खोल नजरेने पाहू लागले. जणू तिच्या जन्मकुंडलीतील सूक्ष्म ऊर्जा त्यांच्या मनात उमटत होती. ते म्हणाले, कन्ये, तुझे जन्मचक्र नदी देवतेच्या करुणा आणि देवी गौरीच्या कृपेने बनलेले आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना जलतत्व आणि सौम्य शैव शक्तीशी जोडलेली आहे. म्हणून सुद्धा तू नियमभंग केला तेव्हा देवी नर्मदेने तुला थेट दर्शन दिले, कारण तुझ्या अंतर्मनात एक शक्ती सुप्त आहे, ज्याचे जागरण या जगावर परिणाम करू शकते. वनमालेला हे ऐकून अंगावर शहारे आले आणि तिने नम्रतेने विचारले, गुरुदेव, जर माझ्यात अशी शक्ती सुप्त असेल तर ती कशी आणि केव्हा जागृत होते? आत्रेय ऋषी म्हणाले, जेव्हा स्त्री मनाने पवित्र असते पण अणजाणतेने नियमभंग करते तेव्हा तिच्याभोवती एक अदृश्य पडदा निर्माण होतो. त्या पडद्यातून देवशक्ती तिची परीक्षा घेते आणि दैत्यशक्ती तिचा वापर करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच तुला सावधगिरी बाळगावी लागेल. त्याचवेळी आश्रमाच्या सीमेवर काळ्या धुराचे हलके वलय उठू लागले. वेदपठण करणाऱ्या ऋषिकुमारांनी मंत्रोच्चार थांबवले आणि सर्वांची दृष्टी अरण्याकडे वळली.
त्या धुरातून एक मंद किंकाळीसारखा आवाज ऐकू येत होता. वनमाला घाबरून आत्रेय ऋषींच्या जवळ सरकली. ऋषींनी डोळे मिटून ध्यान केले आणि अचानक ते म्हणाले, ही ऊर्जा साधी नाही, ही कालकांताच्या वंशातील दैत्यशक्ती आहे, जी शतकानुशतके वेगवेगळ्या रूपांत पृथ्वीवर भटकत राहते. आणि जेव्हा कुणी स्त्री नियमभंग करते तेव्हा त्या ऊर्जेला प्रवेशद्वार मिळते, कारण त्या दैत्यशक्तीचे पोषणच नियमभंगातून होते. वनमालेला आठवले की सकाळी तिने देवी नर्मदेच्या तेजात उभे राहून स्नानाचा विचार केला आणि तिने मनात येणारी भीती दाबून विचारले, गुरुदेव, याचा अर्थ मला काही धोका आहे का? आत्रेय ऋषी म्हणाले, धोका तुझ्यावर नाही, पण तुझ्या माध्यमातून त्या शक्तीला प्रवेश मिळू नये याची काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच मी आज रात्री एक विशेष यज्ञ करणार आहे, ज्यात तुला उपस्थित राहावे लागेल. या यज्ञाच्या अग्नीमध्ये तुला शुद्धतेचा संस्कार मिळेल आणि तुझा भोवती निर्माण झालेला अदृश्य पडदा हटेल. पण त्यासाठी तुझे मन पूर्णतः शांत, समर्पित आणि निर्विकार असायला हवे. तेव्हा आश्रमाच्या पूर्वेकडून वेदनादायक गुरगुर आवाज आला. जणू अरण्याचा प्राणी नाही, तर काहीतरी सूक्ष्म असुरी ऊर्जा रडत होती. ऋषिकुमार भीतीने मागे हटले, पण आत्रेय ऋषी स्थिर राहिले. त्यांनी आकाशाकडे पाहून मंत्रोच्चार केले आणि ते म्हणाले, आजची रात्र निर्णायक असेल, कारण जे जागृत झाले आहे ते सहज शांत होणार नाही. वनमालेला जाणवले की तिच्या आयुष्यातील सामान्य दिवस आता संपले आहेत आणि तिच्या भोवती एखादे अदृश्य युद्ध सुरू झाले आहे. तिने गुरुदेवांसमोर हात जोडले आणि म्हणाली, मला जे करावे लागेल ते मी करीन, फक्त मला सत्याचा मार्ग दाखवा. आत्रेय ऋषींच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेखा उमटली, कारण ती कन्या नियतीने निवडलेली होती आणि आता तिच्या आयुष्याचा प्रवास प्राचीन देवी दैत्य संघर्षाशी जोडला गेला होता. अरण्यातील वारा अचानक शांत झाला, पक्ष्यांचे स्वर थांबले आणि आश्रमावर एका अनोख्या रात्रीची सावली हळूहळू उतरू लागली. त्या रात्री आश्रमावर उतरलेली शांतता इतकी गूढ होती की जणू अरण्याचा प्रत्येक श्वास थांबला होता. वनातील पानांची सळसळही जड झाली होती आणि चंद्रप्रकाश फक्त मंद राखाडी पांघरून घालून भूमीवर पडत होता. आत्रेय ऋषी यज्ञभूमीजवळ बसले होते आणि त्यांच्यासमोर अग्नी मंदपणे तेजोमय होत होता. वनमाला त्यांच्याजवळ बसून मंत्रोच्चार ऐकत होती, पण तिच्या मनात उठणाऱ्या विचारांचे वादळ थांबण्याचे नाव घेत नव्हते. कारण दिवसातून घडलेल्या सर्व घटनांनी तिच्या साध्या आयुष्याला एका गूढ युद्धाकडे ओढले होते. यज्ञकुंडातून उठणाऱ्या धुराला सुगंधित औषधींची साथ मिळत होती, ज्यामुळे वातावरणात एक विलक्षण दैवी उपस्थिती जाणवत होती. ऋषी म्हणाले, कन्ये, रात्रीचे हे क्षण अगदी सूक्ष्म असतात. यावेळी देवशक्ती आणि दैत्यशक्ती दोन्ही अत्यंत जवळून फिरतात. ज्याचे मन स्थिर आणि शुद्ध असते त्याला देवशक्ती लाभते, पण ज्याच्या मनात शंका, भीती आणि अस्थिरता निर्माण होते त्याच्याकडे दैत्यशक्ती ओढली जाते. म्हणून तू तुझ्या अंतरात्म्याला शांत ठेव. वनमाला प्रयत्न करत होती, पण अरण्यातून येणाऱ्या मंद करुण स्वरांनी तिचे मन वारंवार विचलित होत होते. ते स्वर जणू कोणाचा वेदना भरलेला रुदन होता. ऋषी ध्यानात बसले आणि त्यांच्या मनातील तेज वाढू लागले. ते म्हणाले, हे स्वर तुला ऐकू येत आहेत, कारण तुझ्या जन्माशी संबंधित शक्ती जागृत होत आहे. अरण्यातील कालकांताच्या वंशातील दैत्य ऊर्जा या क्षणी प्रवेश शोधत आहे, पण यज्ञाची संरक्षण रेषा तिला येऊ देत नाही. याच वेळी अचानक आकाशात काळ्या धुराचे एक वलय निर्माण झाले. ते अगदी शांतपणे यज्ञभूमीच्या वर फिरू लागले. वनमालेच्या अंगावर काटा आला आणि ती भीतीने गुरुदेवांच्या दिशेने सरकली. ऋषींनी तिचा हात धरून म्हणाले, घाबरू नकोस, कारण ही रात्र तुझ्या आत्मशक्तीची परीक्षा आहे. जेव्हा स्त्री नियमभंग करून चुकीच्या काळात स्नानाचा विचार करते तेव्हा तिच्या भोवती अशीच दैत्य ऊर्जा फिरू लागते, कारण त्या ऊर्जेला त्यातून प्रवेशद्वार मिळते. त्यामुळे प्राचीन ऋषींनी स्त्रीच्या स्नानासाठी सकाळचा काळ अत्यंत पवित्र मानला, कारण पहाटेचे जल तिला देवत्वाच्या मार्गावर घेऊन जाते. पण 8 नंतरचे जल पृथ्वीवरील उष्णतेने साधारण बनते आणि त्या साधारण ऊर्जेत दैत्यशक्ती मिसळू शकते. वनमाला हे ऐकून स्तब्ध झाली, कारण तिने स्नानही केले नव्हते, तरी फक्त त्या काळात नदीकाठावर जाण्याने अशा मोठ्या ऊर्जांना हलवता येऊ शकते हे तिच्या कल्पनेपलीकडचे होते. आत्रेय ऋषी म्हणाले, कन्ये, देवयुगात नियमभंग करणाऱ्या स्त्रियांच्या आसपास अशा ऊर्जा प्रकट होत आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी विशेष यज्ञ, तप आणि देवीची विनंती करावी लागत असे. आज आपण तेच करत आहोत, कारण तुझ्या भोवती निर्माण झालेला पडदा फक्त अग्नी आणि मंत्रांच्या सहाय्याने दूर होईल. पण तुला मनाने एका क्षणासाठीही द्विधा व्हायचे नाही, कारण मनाची क्षीणता हे दैत्यशक्तीचे पहिले प्रवेशद्वार असते. आत्रेय ऋषींचे शब्द ऐकून वनमालेने डोळे मिटले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी अरण्यातून एक विचित्र थंड वारा वाहत आला. जणू सावलीचा स्पर्श त्वचेवर फिरला होता.
त्या वाऱ्याबरोबर एक मंद कुजबूज आश्रमाच्या सभोवती पसरू लागली. जणू कोणी अदृश्य अस्तित्व तिला हाक देत होते. वनमाला भीतीने थरथरली, पण ऋषींनी तिला स्थिर ठेवले. अग्नीचा तेज अचानक वाढू लागला. धुरात हलकी लालसर छटा दिसू लागली आणि काही क्षणांसाठी आकाश काळसर होऊन तारे विजल्यासारखे भासत होते. ऋषी मंत्रोच्चारात अधिक प्रखर झाले आणि त्यांनी अग्नीमध्ये ताम्र कलशातून औषधी अर्पण केली. सुगंधी धुराच्या लहरींनी थंड सावलीला जाळू लागले. त्याचवेळी अरण्यात एक भयंकर किंकाळी घुमली. ती किंकाळी कोणत्याही प्राण्याची नव्हती, ती परजागतिक होती. वनमालेला असे वाटले की ती किंकाळी तिच्या हृदयात घुसली आहे, पण मंत्रोच्चाराचा दिव्य नाद त्या आवाजाला परत ढकलत होता. ऋष म्हणाले, ही कालकांताच्या वंशातील दैत्यशक्ती आहे, जिला तुझ्या भवतीचे असंतुलन जाणवत आहे आणि ती त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे. पण भय बाळगू नकोस, कारण तुझ्या अंतर्मनात देवीची कृपा आहे आणि आजची रात्र या कृपेचा कस पाहणार आहे. ते म्हणाले, कन्ये ध्यान धर. तुझी मनःशक्ती जितकी स्थिर राहील तितके हे दैत्य अस्तित्व दूर जाईल. वनमालेला अचानक तिच्या कपाळावर उष्णता जाणवली. जणू दोन शक्ती तिच्या भोवती अवकाशात भिडत होत्या. तिच्या कानात अस्पष्ट आवाज येऊ लागले. काही आवाज तिला घाबरवत होते, तर काही आवाज तिला धैर्य देत होते. तिचे श्वास वेगाने चालू लागले, पण ती मनाने स्थिर राहण्याचा प्रयत्न करत राहिली. अग्नी तेजोमय होत आणखी उंच झाला. त्याच्या ज्वाळांमध्ये काही क्षणांसाठी एक काळे स्त्रीरूप दिसले. जणू झाळत्या धुरातून कालकांताचे प्रतिबिंब प्रगट झाले होते. तिचे नेत्र दर्पयुक्त, तिच्या कपाळावर दाहक ऊर्जा आणि तिच्या आवाजात तिरस्कार भरलेला होता. ती जणू म्हणत होती, नियमभंग ही माझी शक्ती आहे. पर्वतांना हादरवणारे ते वलय यज्ञभूमीच्या वर उतरले, पण मंत्रोच्चारांनी संरक्षित होताना ते थांबू लागले. आत्रेय ऋषींनी अग्नीमध्ये दुग्ध आणि घृत अर्पण केले आणि ते उच्चारले देवी गौरीची स्तुती. त्या स्तुतीच्या नादाने आकाश पुन्हा उजळू लागले. काळे वलय आकुंचन पावले आणि अदृश्य जागेत विलीन झाले. वनमाला थरथरत होती, पण तिला जाणवत होते की तिच्या भवतीचे ओझे हलके होत आहे. जणू एखादा काळा पडदा जळून कोसळत आहे. ऋषी म्हणाले, कन्ये, आज तू विजय मिळवला आहेस, कारण तुझ्या मनःशक्तीने दैत्यशक्तीला परावृत्त केले आहे. हे जाणून घे की प्राचीन युगांपासून स्त्रियांच्या स्नानकाळाला केवळ स्वास्थ्याचा नियम नव्हता, तर दैवी संरक्षणाचा मार्ग होता. कारण पहाटेचे जल तिला देवीच्या कवचात ठेवते, पण चुकीच्या काळातील स्नानाचे आकर्षण दैत्यशक्तींना प्रवेश देते. त्यामुळे तुला हा नियम आयुष्यभर पाळावा लागेल. वनमालाच्या डोळ्यात पाणी आले. ती गुरुदेवांच्या चरणी कोसळली आणि म्हणाली, गुरुदेव, आज मला समजले की स्त्रीच्या जीवनातील प्रत्येक नियम देवतांच्या ज्ञानाने बनलेला आहे. नियमभंग करणं म्हणजे स्वतःच्याच जीवनातील संतुलनाला भेद देणं होय. मी आजपासून हा नियम कधीही मोडणार नाही. अरण्यातील वारा शांत झाला. चमकणारे तारे पुन्हा आकाशात झळकू लागले आणि यज्ञभूमीवर एक दिव्य तेज पसरू लागले. त्या रात्रीच्या यज्ञानंतर संपूर्ण आश्रमात एक विलक्षण शांतता पसरली होती. जणू अरण्यातील प्रत्येक वृक्ष, प्रत्येक दगड आणि प्रत्येक श्वास वनमालेकडे आदराने पाहत होता, कारण तिच्या आत्मशक्तीने एका प्राचीन दैत्य ऊर्जेला रोखले होते. पण सकाळ होताच आत्रेय ऋषींच्या मनात एक नवीन चिंता उभी राहिली होती. त्यांनी आश्रमाच्या मध्यभागी फिरत तिथल्या देववृक्षांची अवस्था पाहिली आणि त्यांना जाणवले की रात्रीच्या संघर्षामुळे अरण्यातील सूक्ष्म ऊर्जेचा संतुलन थोडासा हलला आहे. ते म्हणाले, कन्ये, हा संघर्ष संपलेला नाही, कारण दैत्यशक्ती जेव्हा परावृत्त होते तेव्हा ती पुन्हा आक्रमणासाठी नवीन मार्ग शोधते, विशेषतः जेव्हा ती एखाद्या स्त्रीच्या नियतीत प्रवेश करू पाहते. वनमाला अत्यंत नम्रतेने म्हणाली, गुरुदेव, माझ्यामुळे जर अरण्यात असंतुलन निर्माण होत असेल तर मला जी साधना करावी लागेल ती मी करीन, फक्त मला सत्य जाणू द्या. ऋषी म्हणाले, सत्य जाणून घ्यायची तुझी इच्छा शुद्ध आहे, म्हणून मी तुला पुढचे रहस्य सांगणार आहे. पण हे रहस्य सामान्य नाही. हे इतके प्राचीन आहे की पर्वतांचाही जन्म झाला नव्हता तेव्हा देव आणि दैत्य यांच्यातील एक करार झाला होता. त्या काळात नदी देवतांची सभा झालेली आणि तिथे एक अद्भुत निर्णय झाला की स्त्रीचे स्नान हे तिच्या देहाच्या शुचिरेखेपुरते नसून तिच्या आत्मशक्तीच्या प्रवाहासाठी आहे. पहाटेच्या सूर्यकिरणातून निघणाऱ्या सोमप्रवाहाशी स्त्री नाहते तेव्हा तिच्या चंद्रनाडी जागृत होत असे. पण 8 नंतर जेव्हा सूर्याची तप्तता वाढते तेव्हा ती तप्तता नदीतील जलावर उष्ण जडत्व निर्माण करते आणि त्या जडत्वाशी दैत्य ऊर्जा सहज मिसळते.
म्हणून जेव्हा स्त्री अशा काळात स्नान करते तेव्हा तिच्या चंद्रनाळीतील कोमलता अस्थिर होते आणि तिच्या जीवनात काळी सावली जन्म घेते. आत्रेय ऋषी पुढे म्हणाले, कन्ये, हे नियम पर्वत, नदी, देवता आणि ऋषी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी घालण्यात आले होते. पण जेव्हा जेव्हा स्त्रियांनी हा नियम मोडला तेव्हा एखादी दैत्य शक्ती तिच्या आयुष्याला स्पर्श करून गेल्याची नोंद आहे. आता तुला एक कार्य करावे लागेल ज्यामुळे अरण्यातील असंतुलन पुन्हा संतुलित होईल. त्यासाठी तुला आज संध्याकाळी पूर्वेकडील प्राचीन देवमंदिरात जावे लागेल. ते मंदिर अत्यंत पवित्र असून तिथल्या गर्भगृहात एक तेजस्वी शिलारूप शक्ती नित्य प्रज्वलित असते. त्या शक्तीला स्पर्श केला की स्त्रीच्या भीतरची देवी शक्ती स्थिर होते. पण तो मार्ग सोपा नाही. त्या मंदिराच्या रक्षणासाठी वनदेवांनी अनेक अदृश्य बंधने ठेवली आहेत आणि चुकीच्या मनाने प्रवेश करणाऱ्याला मार्गच दिसत नाही. वनमालाने आदराने मस्तक झुकवले आणि म्हणाली, गुरुदेव, मी तयार आहे. माझे जीवन देवीच्या कृपेवर चालणारे असेल तर भीतीला स्थान नसावे. याचवेळी आश्रमाच्या वायव्य दिशेने एक मंद कंप जाणवला. जणू भूमीनेच एक हलका श्वास घेतला. ऋषींच्या नजरेत पुन्हा एक सावली उमटली, कारण त्यांना जाणवत होते की कालकांताच्या वंशातील दैत्यशक्ती अजून दूर गेलेली नाही. ती फक्त वाट पाहत आहे. त्या क्षणी वनातील दूरच्या दिशेने हलक्या राखाडी धुराचे वलय उठताना दिसू लागले आणि त्या धुरात सूक्ष्म काळे स्पंदन दिसत होते. जणू दैत्य ऊर्जा तिच्या उपस्थितीची खात्री करत होती. वनमालेचे हृदय वेगाने धडधडू लागले, पण तिने स्वतःला स्थिर धरले, कारण गुरुदेवांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आता तिचे कर्तव्य होते. ऋषी म्हणाले, कन्ये, पूर्वेकडील देवमंदिराकडे जेव्हा तू निघशील तेव्हा अरण्यात अनेक भ्रम तुला भटकवण्याचा प्रयत्न करतील. कधी पानांची सळसळ मानवी आवाजासारखी वाटेल, कधी झाडांची सावली जणू तुला थांबण्याचे संकेत देईल. पण तू तुझ्या मनात देवीचे नाम घेऊन सरळ मार्गावर चालत राहा, कारण जेवढे तू भटकेल तेवढे दैत्यशक्ती जवळ येईल. वनमाला म्हणाली, गुरुदेव, मी माझ्या मनात एकच प्रकाश ठेवेन, देवीचा. ऋषी स्मितले, पण त्यांच्या नजरेत चिंता होती, कारण ते जाणून होते की प्राचीन देवमंदिराचा मार्ग साधा नव्हता. तो मार्ग ऋषींनी, वनदेवतांनी आणि देववृक्षांनी शतकानुशतके संरक्षित ठेवलेला होता. त्या मार्गावर चुकीच्या मनाने पाऊल टाकणारा अनेकदा दृष्टीभ्रमात पडकून बसत असे. काहींना वाटत होते की ते पुढे चालले आहेत, पण ते त्याच ठिकाणी गोल फिरत राहत. काहींना विचित्र आवाज कानात कुजबुजत, पण सत्य हेच होते की त्या मंदिरापर्यंत पोहोचणे म्हणजे आत्मशक्तीचा पहिला सिद्धांश होता. ऋषींनी वनमालेला एक लहान तांबडा सुपारीचा ताबीज दिला आणि म्हणाले, हा ताबीज तुझ्या मनाला एकाग्र ठेवेल. यामध्ये देवी गौरीच्या स्तोत्राचा सूक्ष्म नाद संग्रहित आहे. जेव्हा तुला भीती जाणवेल तेव्हा हा ताबीज तुझ्या अंतर्मनाला स्थिर करेल. वनमाला ताबीज दोन्ही हातांनी घेत म्हणाली, गुरुदेव, या कृपेची मी सदैव ऋणी राहीन. ती निघण्याची तयारी करत असतानाच अरण्यातील दक्षिणेकडील भागातून एक विचित्र सौम्य प्रकाश दिसू लागला. जणू काही काळ्या धुरामागून एखादे डोळे चमकत होते. ऋषींच्या कपाळावर आठ्या पडला, कारण ते प्रकाश नव्हता, तो दैत्य ऊर्जेचा निरीक्षण बिंदू होता. जेव्हा दैत्यशक्ती एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होते तेव्हा अशा प्रकारचा निरीक्षण किरण निर्माण होतो. त्या किरणातून ती स्त्रीच्या भावनांचे स्पंदन जाणण्याचा प्रयत्न करते. ऋषी म्हणाले, कन्ये, तू आज दुपारपर्यंत येथे विश्रांती घे. संध्याकाळच्या तिसऱ्या प्रहरी तू मंदिराच्या मार्गावर पाऊल टाकशील. तेव्हा सूर्यप्रकाश सौम्य असतो आणि अरण्यातील रक्षणशील शक्ती तुझ्या पावलांना मार्गदर्शन करू शकतात. वनमाला मौनात बसून आकाशाकडे पाहत होती. तिला जाणवत होते की तिच्या जीवनातील प्रत्येक क्षण देवीने नियंत्रित केला आहे. कधी भीती, कधी धैर्य, कधी गूढ आकर्षण आणि कधी आत्मशक्तीचा जन्म. हे सर्व तिच्या अस्तित्वाभोवती विणले जात होते. तिच्या मनात अचानक एक विचार चमकला की नदीदेवी नर्मदाने तिला का दर्शन दिले. ऋषींच्या मते तिच्या जन्माशी काही दैवी शक्ती जोडली आहे, परंतु तिचे रूप, तिची कोमलता आणि तिच्या हृदयातील संवेदनशीलता देखील त्या शक्तीला जागृत करत आहे का. याच विचारात तिचे मन गुंतले असताना अरण्याच्या पश्चिमेकडील झुडपांतून एक सौम्य नाद ऐकू आला. तो भीतीदायक नव्हता, पण अजब होता. जणू एखादी स्त्री मंद स्वरात नाव उच्चारत होती. वनमालेने आवाज कुणाचा आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला, पण ताबडतोब ऋषींचे शब्द आठवले. अरण्यातील भ्रम मनाला आकर्षित करून दिशाभ्रष्ट करतात. त्यामुळे तिने डोळे मिटून देवीचे नाम घेतले आणि पुन्हा शांत बसली.
अरण्य पुन्हा स्थिर झाले. त्या स्थिरतेत तिने स्वतःला तयार केले, कारण संध्याकाळच्या 3ऱ्या प्रहरी ती एक पवित्र पण धोकादायक प्रवासाला निघणार होती. तिच्या अंतर्मनात एकच संकल्प धगधगत होता. जर नियमभंगामुळे दैत्य शक्तींना प्रवेश मिळतो, तर देवीच्या मार्गावर चालून ती केवळ स्वतःचे नव्हे तर अरण्यातील संतुलनही पुनर्स्थापित करेल. संध्याकाळचा 3रा प्रहर जवळ येत होता आणि आकाशातील सोनेरी किरण हळूहळू मंद होत अरण्यातील पवित्र पायवाटांवर पसरत होते. वनमाला हलक्या पावलांनी आश्रमाच्या प्रवेशद्वाराकडे निघाली तेव्हा तिच्या हृदयात एक विचित्र ठामपणा आणि थोडीशी भीती दोन्ही एकत्र जागी झाली होती. कारण ती जाणत होती की आजचा मार्ग फक्त चालण्याचा नव्हे तर आत्मशक्तीचा कस पाहणारा आहे. आत्रेय ऋषी तिच्या मागे आले आणि म्हणाले, कन्ये, आज तू देव मंदिराच्या दिशेने चालणार आहेस, पण या मार्गावर जे काही दिसेल ते सर्व सत्य नसेल. अरण्यातील काही वृक्ष प्राचीन काळापासून दैत्य शक्तीचा आघात सोसत आले आहेत आणि त्यांच्यावर ठेवलेल्या रक्षण मंत्रांमुळे ते कधीकधी भ्रम निर्माण करतात. म्हणून तू फक्त तुझ्या ताबीजाच्या उष्णतेकडे लक्ष दे. जेव्हा ताबीज थंड होईल तेव्हा पुढे जाण्याची वेळ अजून आलेली नाही समज. आणि जेव्हा ताबीज हलके उबदार होईल तेव्हा तू योग्य दिशेत चालत आहेस हे समज. वनमालेने गंभीरपणे मान हलवली आणि ती पायवाटेवर उतरली. पायाखाली सुक्या पानांचा मंद आवाज होत होता आणि वृक्षांच्या फांद्यांतून मंद वारा तिच्या गालांवर स्पर्श करत होता. पुढे जाताना तिला जाणवले की अरण्यातील आवाज बदलू लागले आहेत. काही अंतरावरून पक्ष्यांचे हलके स्वर येत होते, पण त्यामागे एक अजब कुजबूज मिसळलेली होती. जणू काही अदृश्य अस्तित्व तिच्या पावलांचा मागोवा घेत होते. तिने ताबीज पकडले आणि देवीचे नाम जपू लागली. काही अंतरावर गेल्यावर तिला एक विचित्र प्रकाश दिसला. तो चंद्रप्रकाश नव्हता, पण अगदी फिका निळसर झोत जणू एखाद्या वृक्षाच्या खोडामागून चमकत होता. ती थांबली, पण नंतर गुरुदेवांचे शब्द आठवून पुढे सरकली. जसे ती त्या प्रकाशाजवळ पोहोचली तसे तिला जाणवले की तो प्रकाश एखाद्या स्त्रीच्या आकृतीप्रमाणे आकार घेत आहे. एक कोमल पण धूसर स्त्रीचे रूप तिच्यासमोर उभे होते. तिच्या चेहऱ्यावर वेदनांचा गडद भाव होता आणि तिच्या नजरेत एक विचित्र करुण हाक होती. वनमाला थरथरली आणि तिची मान खाली झुकली. त्या आकृतीने मंद आवाजात म्हटले, वत्से थांब, हा मार्ग तुझ्यासाठी नाही. माझ्यासारखे होशील, माझ्यासारखी हरवशील. पण वनमालेला तिच्या गुरुदेवांचे वचन आठवले की अरण्यातील अनेक भ्रम मोहक रूप घेऊन मार्ग चुकवतात. ती लगेच ताबीज घट्ट पकडली आणि काही क्षणांतच ते रूप हवेत विरून गेले. जणू धुराचा तुकडा वाऱ्यासोबत उडून गेला होता. वनमाला दीर्घ श्वास घेत पुन्हा पुढे निघाली, कारण तिला वाटत होते की हा फक्त मार्गाची सुरुवात आहे आणि खरी परीक्षा अजून बाकी आहे. अरण्य हळूहळू अधिक दाट होत होते आणि प्रत्येक पावलाबरोबर सावल्या लांबत होत्या. त्या सावल्यांमध्ये तिला कधीकधी हलकी आकृत्या दिसत होत्या, जणू काही कोणी दुरून पाहत आहे. पण तिने मन स्थिर ठेवले, कारण आजची रात्र तिच्या धैर्याची नाही तर तिच्या आत्मगौरवाची परीक्षा घ्यायला आली होती. जसे वनमाला पुढे चालत राहिली तसे अरण्यातील वातावरण अधिक गंभीर आणि जड होत गेले. काही वेळानंतर तिला एक अरुंद दगडी वाट दिसू लागली, जिच्यावर पावलांखाली हलका कंप जाणवत होता. जणू त्या दगडांखाली प्राचीन काळातील कोणतीतरी सुप्त ऊर्जा धडधडत होती. तिने सावधपणे चालत पुढे सरकताच पुढे एक विशाल वटवृक्ष दिसला, ज्याच्या मुळांनी जमिनीवर अनोखे आकार बनवले होते. त्या मुळांच्या मध्येच एक पवित्र शिलाकुंड दिसत होता, ज्यात कमकुवत प्रकाश जळत होता. गुरुदेवांनी सांगितले होते की देवमंदिराचा पहिला संकेत हा शिलाकुंड असेल. म्हणून तिने त्याला प्रणाम केला आणि मार्ग पुढे सरकवू लागली. अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि त्या वाऱ्यातून काही अस्पष्ट शब्द कानावर पडले. कोणी म्हणत होते मागे फिर, कोणी म्हणत होते हा मार्ग तुझा नाही. पण ताबीज उबदार होत असल्याने ती समजली की हे फक्त भ्रम आहेत. तिने मन हट्टाने स्थिर ठेवले आणि पुढच्या वळणावर पोहोचताच तिला दिसले की मार्ग 2 दिशांना फुटला आहे. एक वाट प्रकाशाकडे तर एक सावलीकडे जात होती. पण तिच्या गुरुदेवांनी सांगितले होते की सत्याचा मार्ग नेहमी साधा आणि शांत असतो. त्यामुळे तिने सावलीकडे जाणारी दाट वाट न निवडता फिक्की प्रकाश असलेली शांत वाट धरली. जसे ती पुढे गेली तसे तिच्या कानात मंद घंटानाद उमटू लागला, जणू कोणीतरी दूरवर मंदिराचे द्वार उघडत होते. त्या नादाने तिच्या देहात एक दिव्य थरार पसरला
पण त्याच क्षणी जमिनीखालून जणू काहीतरी हलायला लागले. अरण्याच्या गाभाऱ्यातून एक जड गुरगुर आवाज ऐकू आला. हा आवाज अरण्यातील एखाद्या पशूचा नव्हता, तो दैत्य ऊर्जेचा होता, जो तिच्या उपस्थितीला जाणून पुन्हा जागृत होत होता. अचानक तिच्या डावीकडील झुडपांतून काळ्या धुराचा लोट बाहेर आला आणि त्यातून एक वाकडा तिकडा चेहरा तयार होऊ लागला, ज्याचे नेत्र तेजस्वी लाल आणि कपाळावर दर्पपूर्ण स्मित होते. ते रूप तिच्याकडे पाहत म्हणाले, स्त्री, तू नियमभंग केलास आणि त्या एकाच क्षणी तुझे जीवन माझ्या अधीन झाले. आता तू या पवित्र मार्गावर जाण्याची पात्र नाहीस. माझ्यासोबत चल आणि तुझ्या दुर्बलतेतून शक्ती निर्माण कर. वनमालाच्या पायांना क्षणभर जडत्व आले. तिला भ्रमित करणारा तो आवाज तिच्या मनात घुसू लागला, पण ताबीज जणू प्रज्वलित झाल्यासारखे तापू लागले आणि त्या उष्णतेने तिच्या डोळ्यात परत प्रकाश आला. तिने दोन्ही हातांनी ताबीज धरून गुरुदेवांचे नाम घेतले. क्षणात अग्निप्रकाशासारखी एक तेज लहरी तिच्या आसपास पसरली आणि तो दैत्याकार धुरकट रूप किंकाळात हवेत विरून गेले. वनमाला धापा टाकत पुढे सरकली, कारण तिला जाणवत होते की मंदिर आता दूर नाही. काही पावले पुढे गेल्यावर अरण्य अचानक शांत झाले. वाऱ्याचा आवाजही थांबला आणि तिच्यासमोर एका उंच खडकावर कोरलेले प्राचीन दार उभे दिसले. दारावर देवी गौरीचे त्रिनेत्र कोरलेले होते आणि त्यातून मंद सुवर्ण प्रकाश बाहेर पडत होता. वनमालेच्या डोळ्यात पाणी आले, कारण ती जाणत होती की हा तिच्या प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता आणि देवमंदिर तिला स्वीकारण्यासाठी तयार झाले होते. तिने दोन्ही हात जोडले, मंद श्वास घेत दाराकडे एक पाऊल टाकले आणि तिच्या मनात दिव्य शांततेची एक गूढ लहर पसरली, जणू देवी स्वतः तिच्यासोबत चालत होती. देवमंदिराच्या दारासमोर उभी असलेली वनमाला काही क्षण त्या दिव्य प्रकाशात हरवून गेली. तिच्या श्वासांचा वेग मंद होत गेला आणि तिच्या हृदयातील भीतीची प्रत्येक छटा जणू देवीच्या तेजात विलीन होऊ लागली. दार स्वतःहून हळूहळू उघडू लागले आणि आतून मंद पण अत्यंत पवित्र असा ऊर्जा प्रवाह बाहेर आला. तो प्रवाह अवकाशातील सूक्ष्म स्पंदनांसारखा तिच्या देहाभोवती पसरला आणि तिच्या मनातील अवशिष्ट अस्थिरतेचा प्रत्येक कण शांत करू लागला. दार पूर्णपणे उघडताच तिच्यासमोर विशाल गर्भगृह दिसले. त्या गर्भगृहात मध्यभागी एक प्रचंड शिलारूप ऊर्जा तेजस्वी प्रकाशात स्नान करत उभी होती. त्या शिलारूपाला कोणतेही कोरण किंवा देहरूप नव्हते, पण त्यातून निघणारा तेजोमय काळ हृदयाला भेदून जाणारा होता. जणू देवत्वाचे साक्षात रूप तिच्यासमोर प्रगट झाले होते. वनमाला नम्रतेने मस्तक झुकवून गर्भगृहात प्रवेश करू लागली, पण प्रवेश करताच पुन्हा जमिनीखालून एक मंद कंपन उठला, जणू मंदिर स्वतः तिची परीक्षा घेत होते. काही क्षण त्या कंपनाने गर्भगृह हलके हलवले आणि शिलारूप ऊर्जा तिला लक्षपूर्वक निरखत असल्यासारखी भासत होती. वनमाला थरथरली, पण शांत मनाने पुढे सरकली आणि मध्यभागी पोहोचून तिच्या दोन्ही हातांनी त्या शिलारूपाच्या पायाजवळ स्पर्श केला. क्षणात तिच्या देहातून एक दिव्य ज्वालासारखा स्पंदन कुंड उठला आणि तिच्यासमोर एक प्रकाश लहरी प्रगट झाली. त्या प्रकाश लहरीमध्ये 3 स्त्रियांचे सूक्ष्म रूप दिसू लागले. एक चंद्रप्रभेसारखी शांत, एक सूर्यकिरणांसारखी तेजस्वी आणि एक मातृशक्तीसारखी स्थिर. त्या तिन्ही रूपांनी तिच्याकडे पाहिले आणि जणू ते एकाच स्वरात बोलले, वत्से, तू नियमभंगाच्या क्षणी अस्थिर झालीस, पण तुझ्या हृदयात पवित्रता आहे, त्यामुळे तुला देवीची कृपा प्राप्त होत आहे. पण सावध रहा, कारण दैत्यशक्ती अजूनही तुझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि तिची दुसरी चाल अजून उरलेली आहे. वनमाला मंत्रमुग्ध होऊन ते रूप पाहत होती आणि जसजसे प्रकाशलहरी जास्त तेजस्वी होत गेल्या तसे गर्भगृहाच्या कोपऱ्यातील सावल्या हलू लागल्या, जणू मंदिरातील प्रत्येक दगड तिच्या उपस्थितीला ओळखू लागला. तिच्या मनात प्रश्न उभा राहिला की आता पुढे काय? हा मंदिर प्रवेश तिच्या प्रवासाचा शेवट आहे की फक्त आणखी एका मोठ्या परीक्षेची सुरुवात? त्या तिन्ही देवी रूपांनी तिच्या मनातील प्रश्न वाचल्यासारखे तिला मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि त्या मार्गदर्शनाने वनमालाचा प्रवास एका नवीन दिव्य वळणाकडे वळू लागला. त्या तिन्ही देवी रूपांच्या तेजात वनमाला उभी राहिली. तसा प्रकाश जणू तिच्या आत्म्याच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचू लागला आणि तिच्या हृदयात इतकी गहन शांतता पसरली की तिच्या मनातील भीती, प्रश्न, भ्रम सर्व काही क्षणात धुळीत विलीन झाले. त्या रूपांनी तिच्या भोवती एक तेजोवलय निर्माण केले आणि म्हणाल्या, वत्से, तुझ्या हृदयातील शुद्धता पाहून आम्ही तुला सत्य देत आहोत. नियमभंगाच्या क्षणी जो असंतुलनाचा पडदा तुझ्या भोवती निर्माण झाला होता तो आज या मंदिराच्या तेजात वितळून गेला आहे, कारण तू भीतीवर मात केलीस, भ्रमाच्या आवाजांना नाकारलंस आणि तुझ्या मनाचा दीपक ताबिजासारखा जपलास. म्हणूनच तुला आज पुरातन रहस्य सांगितले जाईल. त्या क्षणी गर्भगृहातील हवा स्थिर झाली, शिलारूप तेज अधिक उजळले
आणि देवीरूप म्हणाल्या, प्राचीन काळी स्त्री आणि देवत्व यांच्यात चंद्रशक्तीचा एक सूक्ष्म प्रवाह जोडलेला होता. पहाटेचे जल हा चंद्रप्रवाह जागृत करणारा होता, पण सूर्याच्या उष्णतेनंतर त्यात निर्माण होणारी जडता ही दैत्यशक्तींना मार्ग देणारी होती. म्हणून स्त्रियांसाठी पहाटेचे स्नान हे जीवन रक्षणाचे कवच होते. आणि 8 नंतरचे स्नान हा चंद्रप्रवाह कमकुवत करून दैत्यशक्तीला स्पर्श देणारा होता. हा नियम शिक्षा नव्हता तर संरक्षण होता, पण मनुष्य जातीने त्याचा अर्थ हरवू दिला. आज तुझ्या माध्यमातून पुन्हा त्या शक्तींना आठवण करून देण्यात आली आहे की नियम हे भीतीसाठी नव्हे तर संतुलनासाठी आहेत. वनमाला डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, देवी, माझ्या अज्ञानामुळे जर काही हालचाल झाली असेल तर क्षमा करा. त्या तिन्ही रूपांनी तिच्या मस्तकावर करुण स्पर्श केला आणि म्हणाल्या, वत्से, अज्ञान हे पाप नाही, अहंकार हे पाप आहे. तू नम्र आहेस म्हणून तुझ्यावर देवत्वाचा वर्षाव आहे. ते म्हणाले, आता आम्ही तुला परत नेण्याच्या क्षणी एक सावली पुन्हा प्रयत्न करेल, कारण कालकांताच्या वंशातील दैत्यशक्ती तुझ्यातील चंद्रप्रवाह अनुभवून तुझ्या मागावर लागली आहे. पण तू घाबरू नकोस, कारण या मंदिराच्या तेजानं तिच्या शक्तीचा 3रा भाग नष्ट झाला आहे. उर्वरित शक्ती तुझ्या दृढतेने संपेल. अचानक गर्भगृहात मंद धुळीचा व्हलविंड उठला आणि त्या धुळीतून एक सावली रूप फिरू लागले. जणू काळ्या धुराचा तुकडा अखेरचा प्रहार करण्यासाठी हालचाल करत होता. पण देवीच्या प्रकाशानं ते रूप निश्चेष्ट झाले आणि ज्वालासारखे विरघळून गायब झाले. जणू कालकांताचा अंतिम प्रभावही या मंदिराच्या तेजात पूर्ण नष्ट झाला होता. वनमाला हात जोडून देवीचे आभार मानू लागले. तेव्हा ते दिव्यरूप पुन्हा म्हणाले, वत्से, आज तुझ्या जीवनाचा एक अध्याय संपला, पण तुझ्या मार्गावर ज्ञानाचे ऋण कायम राहील. आजपासून तू नियमभंगाचा अर्थ पाप नव्हे तर संतुलनभंग समजशील आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे ज्ञान देत राहशील. कारण ज्या स्त्रीने स्नानाच्या पावित्र काळाचा मान ठेवला ती स्वतःच देवीच्या छत्रछायेत जगते. तिच्या संततीवर आयुष्यभर प्रकाश असतो आणि तिच्या कर्मावर दैत्यछाया कधी पडत नाही. वनमाला मस्तक टेकून उभी राहिली. तिचे शरीर हलके झाले, मनात अवकाशा एवढी शांतता पसरली आणि गर्भगृहाचा सुवर्ण प्रकाश हळूहळू मंद झाला. तिला वाटले जणू स्वतः देवी तिच्या हातात हात धरून तिला परत बाहेर आणत आहे. मंदिराबाहेर येताच अरण्य नव्या तेजानं उजाळले. वारा मधुर झाला, पक्ष्यांच्या किलबिलांचा स्वर परत आला आणि कालकांताच्या वंशातील दैत्य ऊर्जेची सावली अरण्यातील प्रत्येक घटकातून पूर्णपणे नष्ट झाली. जणू अरण्याने स्वतःही दीर्घ श्वास घेत पुन्हा संतुलन प्राप्त केले. वनमाला आश्रमाकडे परतताना प्रत्येक पावलात प्रकाश जाणवत होता. नदीच्या दिशेनं पाहिल्यावर तिला क्षणभर देवी नर्मदेचे सौम्य दर्शन घडले. जणू त्या म्हणत होत्या, वत्से, सत्य समजून जग, आणि ज्या स्त्रिया स्नानकाळाचा मान ठेवतील त्यांचे आयुष्य माझ्या प्रवाहासारखे निर्मळ राहील. वनमालाचे हृदय भक्तिभावानं भरले. तिने आकाशाकडे हात जोडले आणि ती शांत तेजोमय मनानं आश्रमाकडे परतू लागले. तिच्या प्रवासाचा अंत झाला होता, पण तिच्या ज्ञानाचा आरंभ झाला होता. मित्रांनो, वनमालेच्या या अद्भुत प्रवासातून आपण एकच सत्य जाणतो की नियम हे भीतीसाठी नसून संरक्षणासाठी असतात. स्त्रीच्या पवित्रतेचा, तिच्या आत्मशक्तीचा आणि तिच्या चंद्रप्रवाहाचा मान ठेवणे म्हणजे देवत्वाशी असलेलं नातं जपणं होय. प्राचीन काळातील प्रत्येक निर्णयामागे एक दैवी अर्थ होता आणि आजच्या कथेनं तो अर्थ पुन्हा आपल्याला दाखवून दिला आहे. या कथेतील प्रत्येक क्षण आपल्याला सांगतो की भक्तिभावाच्या मार्गावर चालणाऱ्याला देवी नेहमीच रक्षण करते. तुम्हीही आपल्या घरातल्या स्त्रियांनी या पवित्र नियमांचं पालन केल्यास त्यांच्या जीवनात शुभतेचा आणि शांततेचा प्रकाश नक्कीच फुलेल. ही कथा ऐकताना जर तुमच्या मनात भक्तिभावाचा एक छोटासा दीपही प्रज्वलित झाला असेल तर समजा देवीची कृपा तुमच्यावर आहे. भक्तांनो, या युगातही प्राचीन ज्ञान आपल्याला मार्ग दाखवत आहे. फक्त आपल्या मनात श्रद्धेची जागा उरली पाहिजे. नक्की आपल्या धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि आई तुळजा भवानी माता की जय असा भक्तिभावानं कमेंट करा.